असं गाठोड बांधायचं। हे असं मी आता फोडून घेते। हे बघा काटा किती सुंदर आलेला आहे। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला करून दाखवणार गव्हाच्या पिठाची चकली। त्यामध्ये मी थोडं तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि थोडं बेसन टाकणार आहे। पण तुम्ही नुसत्या गव्हाच्या पण करू शकता किंवा मैद्याच्या पण करू शकता, त्या पण सुंदर होतात आणि ह्याला कुठलंही मोहन वगैरे लागत नाही। तर चला आपण सुरू करूया। आता दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीसाठी तुम्हाला खास मी आणि लवकर होणारा हा प्रकार दाखवणार आहे। तर हे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतले आणि हे तांदळाचं घेतले। हे बघा साधारण अर्धा वाटीला थोडं कमीच आहे। आणि हे डाळीचं घेते 2 चमचे। हे 2 चमचे पीठ डाळीचं घेतले मी आणि हे चाळून मी ह्याच्यामध्ये ना बांधून ठेवते। ही चाळण आहे आपली, या चाळणीमध्ये मी असं बांधून ह्याची गठली करून ठेवते आणि वाफून घेते। तिथे पाणी तापत ठेवलेलंच आहे गॅसजवळ। ही चकली ना एकदम खुसखुशीत राहते, एकदम क्रिस्पी होते। गव्हाचं पीठ घेताना जरा ताजंच घ्यायचं, एकदम 15-20 दिवसाचं नाही घ्यायचं। हे बघा हे आता माझं झालेलं आहे, हे मी एकत्र करते पूर्ण। असा पांढरा स्वच्छ रुमाल घ्यायचा आणि मग हे पीठ ह्याच्यामध्ये टाकायचं आणि मग हे असं घट्ट बांधायचं, म्हणजे ते बाहेर नाही आलं पाहिजे आणि आतमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे, एवढंच आहे त्याचं। हे असं गाठोड बांधायचं आणि ह्याच्यात ठेवायचं आणि आता मी वाफून घेते ते गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे, याच्यावर झाकण ठेवायचं, ताट किंवा काय असेल ते तुमचं। तर चला आपण गॅसवर ठेवूया आता। हे बघा मी या पातेल्यात आधीच पाणी गरम करत ठेवलेलं आणि त्यावर चाळणी ठेवते आणि त्यावर झाकण ठेवते आणि 15 मिनटं मस्तपैकी वाफून घेते। 15 मिनटांनी गॅस बंद करायचा आणि आपण हे पीठ काढायचं, वरवंट्याने जरा फोडायचं कारण ते कडक होतं ना तो गोळा, आणि मग परत चाळणीने चाळून घ्यायचं। आता ही परात घेतली मी, परत त्याच्यामध्ये हे 1 चमचा तीळ टाकते, मोठा चमचा घेतलाय, साधारण अर्धा चमचा ओवा टाकते, मिरची पावडर टाकते 1 चमचा। तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट करू शकता। धना पावडर टाकते 1 चमचा आणि जिरा पावडर टाकते अर्धा चमचा। थोडीशी हळद टाकते, हळद जास्त नाही टाकायची। थोडंसं आपलं हे करण्यासाठी हिंग टाकते, पोटाला बरा हिंग। मीठ आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचं, साधारण अर्धा चमचा। तो स्टीलचा मी घेतला होता ना, त्या चमच्याने अर्धा चमचा टाकायचं। तर हे पूर्ण सगळं मी मिक्स करते आणि आपलं पीठ झालं वाफून का त्याच्यामध्ये ते मिक्स करणार। ह्या चकलीला आणि कसलंच मोहन लागत नाही, त्याच्यामुळे ती तेलामध्ये फसण्याची हेच नसते, चांगली चकली होते, मोडत नाही, तुटत नाही। त्याच्यामुळे काय ही खायला पण सुंदर, कमी तेलकट अशी होते। हे आता पीठ आपलं वाफून झालेलं आहे, मी गॅस बंद करते आणि उघडून घेते। हे बघा आणि हे कडक झाले। आता मी ह्यातून हे काढते आपलं पुरसुंडी आणि वरवंट्याने फोडून घेते। खडकं आपलं बांधलेलंच आहे, त्याचे घट्ट गोळे बनतात ना, त्याच्यामुळे ते फोडून घ्यायचं आणि परत आपण चाळणीने चाळून घ्यायचं। तर फुटलेलं आहे हे बघा। हे आता मी चाळणीत टाकते सगळं, असं चाळणीने चाळून घ्यायचं। गरम असतानाच करायचं, नाही तर मग ते दगड बनतात एकदम। हे बघा आता मी पण फुटतात असे। चाळून घ्यायचं म्हणजे कुठेही राहायला नको म्हणून, आणि मग कोमट पाण्यात मळून घ्यायचं। आता मी चाळून घेते। तर आपला सगळा मसाला पण मी एकत्र ह्याच्यामध्ये केला आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते। एकदम मऊ पण नाही करायचं कारण मग काटाने चांगला आहे, म्हणून जरा कडकच मळायचं, एकदम पण कडक नाही। म्हणजे मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे। आपला गोळा मळून झालेला आहे आणि
आधी आपल्या साच्यामध्ये हे बघा आम्ही साचा घेतलेला आहे, त्याच्यात चपटी घातलेली, जरासं तेल लावते त्याला. आम्ही ह्याच्यात गोळा घातलेले आपल्या साच्यामध्ये, झाकण लावते त्याला आणि चकल्या पाडून घेते. आता मी चकली पाडून घेते याच्यावरती. काटा बघा किती सुंदर येतो त्याला, दाखवते मी तुम्हाला जवळजवळ. तेल चांगलं तापून घ्यायचं, त्याचं टोक दोन्ही बाजूचं चांगलं चिकटून घ्यायचं. चकलीचा छोटासा तुकडा मी टाकून बघते आधी. बघा वरती आला चांगला करून, म्हणजे आपलं तेल झालेलं आहे गरम. आता मी चकल्या टाकून देते त्याच्यामध्ये तेलामध्ये. गॅस मिडियम करते. हे बघा आपली खालून चकली झालेली आहे, वरती आली का समजायचं ही झाली चकली. तर मी उलटून घेते. आधी त्याला झारा नाही लावायचा, नाही तर मग फसण्याची शक्यता असते. आता दोन्ही बाजूनी चांगले तळून घ्यायच्या. बुडबुडे बंद झाले का समजायचं ही पण चकली आपली झाली. आता हा आपला घाणा झालेला आहे, आता मी हा काढून घेते. हे बघा काटा किती सुंदर आलेला आहे. चला तर आपल्या ह्या गव्हाच्या पिठाच्या चकल्या झालेल्या आहेत. किती खुसखुशीत झाल्यात हे तुम्हाला कळतीलच. हे बघा अशी लगेच हे तुटतं आणि छानच झालेत. मी तुम्हाला खाऊन दाखवते. येतो ना आवाज? तर अशा चकल्या तुम्ही करून बघा, झटपट होणार आहेत. आणि ह्या एका वाटीमध्ये जवळजवळ 15-20 चकल्या झालेल्या आहेत आणि छानच झालेल्या आहेत. त्याचा काटा पण किती सुंदर आला आहे बघा. तर माझा हा चकलीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो परत धन्यवाद. बाय बाय.